तर यावेळेस ही दृश्य आपण बघतोय ती मनोज जरांगे हे यावेळेस लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे जे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि ही दृश्य आपण यावेळेस बघतोय पोलिसांसोबत त्यांची चर्चा देखील सुरू आहे। नवी मुंबई पोलीस जे आहेत ते यावेळेस मनोज जरांगेंना विनंती करतायत त्यांनी त्यांचा मार्ग बदलावा यासाठी म्हणून ही विनंती सुरू आहे आणि यावेळेस या पोलिसांसोबत मनोज जरांगे हे चर्चा करतायत। ही थेट दृश्य यावेळेस लोणावळ्यातली आपण बघतोय। मनोज जरांगेंनी त्यांच्या मोर्चाचा मार्ग बदलावा अशी विनंती नवी मुंबईचे पोलीस करतायत आणि आपल्याला पुढे एपीएमसी वगैरे शहरातच जायचं डोळे हाणण्यापेक्षा त्याला नाही म्हणा तुम्ही काय मराठी का कोण आहे आणि आहे ना दादा आपण नंतर आम्ही आमच्या बरोबरच आपण शहरामध्ये मोठ्या जाणार जो मार्ग पाहिजे तो सांगा एक बाजू घ्या पलीकडच्या मी रस्त्यावर तुमच्या आपला जो ठरलाय मार्ग तोच घ्यायचा बस साहेब आपले जे आपण त्यांना विनंती करू सगळं एक बाजू आम्हाला द्या बाबा सर काय आपण शेवटी शहरातच जाणार आहोत। आपण एपीएमसी आहे ना एपीएमसी शहराचा मुख्य भागच आहे। आपण शहरात जाणारच आहोत फक्त जाण्याचा मार्ग आपला थोडासा चेंज व्हावा माझा काही स्वार्थ नाही याच्यात हो म्हणूनच सर आपण आहे ना मोठ्या लेकराचं उद्या कल्याण होणार आहे श्रीमंत मराठा असून येतं बारीक असून येतं मार्ग आहे ना तो व्यवस्थित मार्ग आहे तो सर आपण शेवटी शहरामध्येच जाणार आहोत जे म्हणतो ना ते एक द्या तुम्हाला अडचण येऊ देत नाही नोटिफिकेशन नाही ना नोटिफिकेशन नाही तिकडचं साहेब नोटिफिकेशन पब्लिकला कळवले प्रेसला कळवले सगळ्यांना नाही 2 दिवस आधी आपण ना शेवटी शहरातच जाणार आहोत एपीएमसी मध्येच जाणार आहोत मुख्य बाजारपेठेतच जाणार आहोत 5 किलोमीटरचा प्रश्न आम्ही 5-7 किलोमीटर पेक्षाचा प्रश्न आहे मार्ग आहे त्यांचं म्हणणं आहे आम्हाला एक इकडे रस्ते माहित नाही एक टाक आहे इकडे मार्ग माहित इकडे एक तर मार्ग माहित नाही आम्हाला पण आता काय म्हणणं आहे पोलिसांचं का बदलायला लावतात सारखं तुम्हाला मार्ग माहित नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा दवाखाना आहे आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा एका बाजून जातो आम्ही असं आमचं म्हणणं आहे पण पोलिसांनी मार्ग आपण बघतोय की एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय अलीकडचा रस्ता तुम्ही असंही खुला ठेवलेला आहे तरी देखील का सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले जात आहेत काय त्यांचं एक आम्हाला रस्ता माहिती आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे या रस्त्यांचा मग आम्हाला माहिती आहे ना इकडे रस्ते कोणत्या पांदीना कोण घुसत आहे बरं जायचं कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशीचं म्हणजे आज रात्री वाशीत मुक्काम करणार पण आता पोलिसांच्या विनंतीने तुम्ही मान देणार आहात का आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित नाही जाऊ मी जर ते म्हणले इकडून जा जवळ आहे तर मी हा म्हणून बसलोय आणि तिकडून लांब असू शकतं माहित नाही ना त्यामुळे स्थानिकावर जबाबदारी सोपली स्थानिक जे आयोजक आहेत त्यांना सांगितलं तुम्ही ते बसा तुमचा उद्योग पोलीस बोलतात की मार्गात बदल करा तुम्ही खूप म्हणजे कार्यकर्ते अनेक ठिकाणी तुमच्या स्वागतासाठी घेतली असं म्हटलं तुम्ही होणार होते कुणाची सही होती तुमची सही होती का मग कोणाची मग त्या मार्गावर सही तुमचीच आहे का नाही ती याकडची होता कोर्टाची म्हणून कायवर सही नेली का त्यांनी माझ्या तुम्ही आज वाशीत पोहोचणार आहे उद्या मुंबईत उद्या एकंदरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात काय भावना नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे सण हा ते काय हे नाही विषय जो एकदम आम्ही सुद्धा तो साजरा करणार ते अशी आंदोलनाशी जोडणं नाही करायचं आपल्याला फक्त यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं हे रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठं थोडं असा राऊंड आहे आता आमच्या तिकडे असतं मी हा म्हणलो असतो ते जर लई लांबून असलं तर आमची रातभर इकडे जागा बसायची आम्हाला जागा लागायची म्हणून त्यात मला तुम्ही स्थानिक बसा पोलीस आणि स्थानिक आयोजक पोलीस म्हणून ते बसते ते कोणत्या येईल ते म्हणते आम्हाला कुठं जायचं वाशीला मग कुंकड का नाही ना आणि वाशीवर उद्या कुठं जायचंय आझाद मैदानला मग कुंकड तिकडून जाऊ नाही तर इकडून जाऊ पण आझाद मैदानला तुम्हाला फोन देत होते कुणाशी बोलणं करून देत होते तुमचं
नाही आमचाच लागला होता त्या मोगाच्या पोलिसाला फोन करत होतो. मी होतो झोपेत उठलो, आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं एकही नाही, कोर्टाचं नाव काढ मी कोर्टात सन्मान करतो. म्हणलं मग सही करणं गरजेचं आहे, कारण आमचे बी कोर्टात जाणार आहेत ना. बरोबर आहे. कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे. मग सही तर करावं लागेल तरच कोर्टात जाता येईल. नाही सही केलं कोर्टात कसं जायचं. मी पटकून केली आणि एक मराठीत होतं आणि एक इंग्लिश मध्ये होतं. मग मी वाचलंच नाही ना कोर्टाचं. मला मी टाकली सही, तुमची खोटी सही घेतली का? आणि मग मला त्यांनी कोर्टाचं नावाखाली सही नेली त्यांनी. तुम्हाला काही समजून कशावर सही नेली पण काय कशावर समजून नेली? काय नसते इकडं कशावर सही नेली? तिकडे उपोषणला बसा. इकडे- मी आझाद मैदानालाच बसणार आहे. त्यानं का खोटं करतो का? आणि त्याला बोलितो आता द्या ना, पण ते डीसीपी साहेब म्हणले मी करतो काय मी त्याला काय ती खोटं नका करून मी त्याच्यावर सही करतो ना. म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यावर बी म्हणजे करतो. कोण आलता तुमच्याकडे सकाळी सही करायला? काय करायचं काढणं होत त्याचं शहाणे काहीतरी. कुठला पोलीस आहे तो? कोण होता? पोलीस होता का कोण होता मला इकडे काय दुपारी शिष्टमंडळ भेटायला येतं, त्याच्यानंतर तुम्हाला एक- आता पुन्हा एकदा मार्ग बदलले जातात. तुमचं अजून एक आंदोलन राबवलं जातंय का? शिष्टमंडळ भेटायला येणार होतं. आलेत का ते? कुठपर्यंत आलेत? काय बोलले तुमच्याशी? मी आजचा सही चुकून दिली नाही. त्याने पहिले झोपेच्या नादात सही घेतली माझ्याकडून. थांबतो येतोय मग बी भेट होईल. तो सही बी नेली तरी मी आझाद मैदानातच बसणार आहे. पण तू ऐकत असला टीव्हीवर तू फसवणूक करू नको असली खोटी. तो माझ्याकडून गोड बोलून सही नाही. गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये, पण ते मी होतो झोपेच्या नादात आणि इकडे सभावाला उशीर झालता. बरं. म्हणलं गडबडीत मी म्हणलं बाबा हे काय आहे? म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण, कारण आम्हाला कोर्टात जायचं. कोर्टाने न्यायाधीश मी केली सही त्याचं. मग त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं आणि एक इंग्लिश मध्ये होतं. बर. मी वाचलंच नाही, दिला भराचं ठेवून टाकलं. तरी मी त्याला एवढं म्हणलं माया नावाने कसं काय? ते म्हणतो 9 जण आहेत. म्हणलं मग त्यांची घेईन सही. ते म्हणलं मी आणि तुम्ही जे करा काय नाही, एवढा विषय कोर्टाचा विषय तो कोर्टाचा. म्हणल्यावर मी म्हणलं कपा सही केली आणि मी दानादानात निघून गेलो. त्यांनी सांगितलं बर, म्हणजे आता त्यामुळे हे रस्ते बदलतात का? दाखवलं नाही का? वाचून दाखवलं नाही का तुमच्या माणसाला? वाचून दाखवते ते काय मला मी काय वाच म्हणून त्याला. मला वाटलं ते कोर्टाचं आहे काय त्याला वाचायचं. कोर्टाचं म्हणल्यावर काय करायला पाहिजे? तुमचं नाही. काय मार्ग असला सांगा बाबा, मी ते बरोबर करतो. पाटील- त्यांनी मला फसेल मी त्याला फसेल ना. दादा एकीकडे शिष्टमंडळ मग आता भेटायला येतं, शिष्टमंडळ 2 तास तुमचं येणार घेतं. आहे, ते कधी येणार आहेत? काय संपर्क साधलाय आपल्याला तुमच्याशी? भेटलं कुणी मंत्रिमंडळातून कोणी येणार आहे का? कधी काय कुठं? मुख्यमंत्र्यांचाही व्हिडिओ कॉल आलेला नाहीये तुम्हाला अद्याप. कवाशी गेले काय माहिती. हा बघ येते नाहीत नका घेणार. मी उद्या आझाद मैदानाला जाणार आहे स्पष्ट. मग त्याच्यावर आपला प्रश्न मी विनंती केली. मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला, अजितदादांना आणि खाली तरी आम्ही- नाही काढून मी आझाद मैदानाला- त्या विषयावर आता चर्चा करू. धन्यवाद. चला.